श्री स्वामी समर्थ। आज आपण ऐकणार आहोत महाराज शनी यांची कहाणी। एकदा काय होतं, शनी महाराज चाललेले असतात राजाकडे आणि जाता जाता समोरून एक ब्राह्मण येतो। ब्राह्मण विचारतो की तुम्ही कुठे चाललाय शनिदेव? शनिदेव त्याला म्हणतात की मी राजाच्या मागे चाललोय, राजाच्या मागे आता मी लागणार आहे। त्यावर तो ब्राह्मण म्हणतो की अरे, तुम्ही जर राजाच्या मागे लागला तर सर्व प्रजा दुःखी होईल, सर्व प्रजेचा नाश होईल। राजा जर आपला बळकट आहे आणि तुम्ही त्याच्या मागे लागला तर दुःखी होईल। तुम्ही माझ्या मागे लागा, राजाच्या मागे लागू नका, असे म्हणतात। त्यावर शनिदेव विचारतात की मी तुझ्या मागे किती दिवस लागू? तर तो ब्राह्मण म्हणतो 7 वर्ष मला झेपणार नाही, 2 वर्ष मला झेपणार नाही, 3 वर्ष देखील मला झेपणार नाही, तुम्ही माझ्या मागे 1.25 वर्ष लागा, असं म्हणतात। शनिदेव बर म्हणतात आणि तिथून निघून जातात। मग तो ब्राह्मण पाठपूजा करायला जातो। नदीतून 1-2 कलिंगड वाहत येत असतात। मग तो काय करतो, तो ब्राह्मण उठतो आणि ते 2 कलिंगड आपल्या पायाखाली घेतो। पायाखाली घेतल्यावर त्यानंतर मग तिथे शनिदेव असतात, ते वेश बदलून येतात आणि म्हणतात की तू पायाखाली काय घेतलंय? तर ते बोलतात की कलिंगड घेतलंय। मग बघ म्हणतात। तर शनिदेव, तो ब्राह्मण असतात, ते शनिदेव बघ म्हटल्यानंतर तो ब्राह्मण बघतो तर तिथे राजाचा एक मुलगा आणि मुलगी त्याच्या पायाखाली मुंडकी घेतल्यासारखं दिसतं। मग तो म्हणतो की कोणाला सांगू नका, माझ्या मागं शनी लागलाय आणि तुम्ही कोणाला सांगू नका, असं म्हणतात शनी। मग तो पुढे जातो। पुढे गेल्यावर तो शनिदेव असतात, ते वेश बदलतात आणि दुसरीकडे जातात। मग दुसरीकडे गेल्यानंतर सगळ्या गावभरी बातमी करतात। ही बातमी शेवटी राजापर्यंत जाते की त्याचे मुलाचे मुंडके हे त्या ब्राह्मणाच्या पायाखाली आहेत। असं करता क्षणी तो राजा जो असतो तो म्हणतो की त्वरित त्या ब्राह्मणाला फाशी द्या। मग फाशी देण्यासाठी त्याला सुली बनवतात। सुली तर आपल्या सगळ्यांना माहीत असेल की फाशी देण्यासाठी बनवतात। पहिल्यांदा ती बनवतात तांब्याची, ब्राह्मण उभा करताच ती तुटते। दुसऱ्यांदा बनवतात चांदीची, चांदीची बनवताच ती देखील तुटते। तिसऱ्यांदा बनवतात सोन्याची, सोन्याची बनवलेली देखील तुटते। तेवढ्या तिकडे 1.25 वर्ष पूर्ण होतं आणि 1.25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही जी राजाची मुलं असतात ती खेळत खेळत माघारी येतात। मग माघारी आल्यावर राजा म्हणतो अरे, आपली मुलं तर जिवंत आहेत। मग राणी म्हणते आतापर्यंत त्या ब्राह्मणाला फाशी झाली असेल, आपल्याला ब्राह्मण हत्येचं पाप लागेल, म्हणून ते विचारपूस करतात। तर असं समजतं की तो ब्राह्मण जिवंत आहे। मग त्यावरनं त्यांना बरं वाटतं की आपल्याला ब्राह्मण हत्येचं पाप नाही लागलं। मग पुढे जातात, ते त्या ब्राह्मणाला विचारतात की असं का झालं? त्यावर तो बोलतो की मी चाललेलो पूजापाठ करायला आणि तुमच्या मागे शनी लागणार होता। मग मी शनीला म्हणलं की तू राजाच्या मागे नको लागू, माझ्या मागे लाग, आणि त्यामुळे शनी माझ्या मागे लागला आणि हे असं झालं। मग त्यावर राजा विचारतो शनी मागे लागल्यावर काय करायचे? तर त्यावर ब्राह्मण उत्तर देतो शनी मागे लागेल तर सोनं दान करावं, तांब दान करावं, चांदी दान करावी। त्यावर राजा प्रतिप्रश्न करतो की जे गरीब आहेत मी करतो, सोनं दान करतो, तांब्या दान करतो, चांदी दान करतो, पण जे गरीब लोक आहे, माझी प्रजा गरीब आहे, त्यांच्या मागे शनी लागला तर काय करावं? त्यावर त्या ब्राह्मणाने सुंदर असं उत्तर दिलं। तो म्हणाला ज्या गरीबाच्या मागे शनी लागेल त्यांनी शनीच्या मूर्तीवर तेल वाहावं, समोर गुळ ठेवावा आणि नमस्कार करावा, म्हणजे त्याच्या मागे लागलेला जो शनी आहे तो निघून जाईल, असं ते म्हणतात। आणि त्यानंतर ते सुखानं नांदतात। आणि पहा, तो जो ब्राह्मण आहे त्याने राजावरचा शनी स्वतःवर घेतला, पण त्या राजाकडून असं दान झालं की सोना, चांदी आणि तांब हे या ब्राह्मणाला दान झाल्यासारखं झालं। त्यामुळे त्याच्यावर शनीची कृपादृष्टी झाली। शनी म्हणजे काय असतं की आपल्याला 7:30 लागते तेव्हा आपल्या मागे शनी लागतो। मग 7:30 लागल्यावर काय करावं? शनिदेवाची पूजा करावी। 7:30 मध्ये म्हणजे काय असतं की 7.5 वर्ष शनी महाराजांची कृपा असते आपल्यावर, आपल्याला काही त्रास होत नाही पण आपलं नुकसान होतं।
साडेसाती साडेसाती काय असते काय नाही हा मी पुढे एक व्हिडिओ बनवेन आणि तुम्हा सर्वांना सांगेन की साडेसाती म्हणजे नेमकं काय. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.